Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in the last lecture we have started poem number 2.3. The name of the poem is The Inchcape Rock, which was written by a very famous poet, Robert Southey. So in that lecture, student, we discussed the first four stanzas of the poem. विद्यार्थिनींनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण एका नवीन पोएमला सुरुवात केली होती. त्या पोएमचं नाव होतं द इंचकेप रॉक आणि त्या लेक्चरमध्ये आपण पहिले 4 स्टांजाज डिस्कस केले होते. सो इन दोज स्टांजाज वी हॅव डिस्कस्ड हाऊ द ॲबॉट ऑफ ॲब्राप्रथॉक हू प्लेस द वॉर्निंग बेल ऑन द इंचकेप रॉक अँड हाऊ दिस बेल विच हेल्प फॉर द सेलर्स व्हेन दे ट्रॅव्हल इन दॅट सी. आणि आपण पाहिलं की ती जी वॉर्निंग बेल आहे ती खलाशांसाठी ज्यावेळेस ते ट्रॅव्हलिंग करतात त्या समुद्रावरती, ती किती वॉर्निंग बेल किती त्यांना फायदेशीर आहे, किती हेल्पफुल आहे हे आपण पाहिलं. सो लेट अस डिस्कस द रिमेनिंग स्टांजाज ऑफ द पोएम. हिअर द स्टांजा नंबर 5th. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड दोज लाईन्स ऑफ द स्टांजा नंबर 5th. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. The seabirds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. It means, in this stanza, the poet who described one particular day when the sun was shining so brightly, and the seabirds were screaming in joy. म्हणजेच या स्टांजामध्ये कवी एका सुंदर दिवसाचे वर्णन करीत आहेत. आकाशात सूर्य आनंदाने चमकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्या समुद्रातील असणारे जे समुद्राच्या वरती असणारे जे समुद्र पक्षी आहेत ते आनंदाने आकाशात फिरत मोठ्या आवाजात काय करत आहेत, त्या नॅचरल ॲटमॉस्फिअरचा, नॅचरल ब्युटीचा काय करत आहेत, ते एन्जॉय करत आहेत. अशा पद्धतीने द पोएट हू डिस्क्राईब द वन डे द ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर ऑफ द सी, त्या समुद्रातलं असणारं जे ॲटमॉस्फिअर आहे ते आपल्याशी तर शेअर केलेलं आहे. सो लुक ॲट द स्टांजा नंबर 6. द बुई ऑन द इंचकेप बेल वॉज सीन, अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. सर राल्फ द रोवर वॉक हिज डेस्क अँड he fixed his eyes on the darker speck. Here, as we know that the Inchcape bell was tied to the buoy. आपल्याला ऑलरेडी माहिती की जी इंचकेप बेल आहे ती एका बुईला अटॅच केलेली आहे. द बुई मीन्स काय, द फ्लोटिंग ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द सी टू मार्क इन डेंजर. एक फ्लोटिंग ऑब्जेक्ट आहे त्याला ती अटॅच केलेली होती. ओके, ऑलरेडी वी डिस्कस इन द लास्ट लेक्चर. सो इट वॉज लुक्स लाईक अ स्मॉल स्पेक. ती लांबून जर एखाद्या ठिकाणावरून आपण जर ती इंचकेप बेल खूप दूरवर अंतरावरून जर पाहिली, सो द बेल इट्स लुक्स लाईक अ स्पेक. स्पेक मीन्स अ टीनी डॉट. एका छोट्याशा डॉटसारखी, एका छोट्याशा बिंदूसारखी ती काय करते, लांब अंतरावरून ती दिसत होती. सो देर वॉज द सी पायरेट अँड हिज नेम वॉज सर राल्फ द रोवर. हिअर द अनदर कॅरेक्टर रिव्हील इन द पोएम. ह्यामध्ये आपल्याला अजून एक कॅरेक्टर पाहायला मिळतं. ते कॅरेक्टर म्हणजे कोण, सर राल्फ द रोवर, हू इज द पायरेट. कोण आहे ते, एक पायरेट आहे, म्हणजे समुद्रलुटारू आहेत. ही वॉक ऑन द डेक. डेक मीन्स अप्पर पार्ट ऑफ द शिप, ऑफ हिज शिप, अँड ही फिक्स्ड हिज आईज ऑन दॅट टीनी डॉट. इट मीन्स द बुई ऑफ द इंचकेप बेल. ज्यावेळेस सर राल्फ द रोवर ते त्यांच्या एका त्या शिपच्या अपर स्पेसवरती येतात, अपर पार्टवरती येतात, अँड देन ही लुक द टीनी डॉट. इट मीन्स द इंचकेप बेल. त्यांना लांबून ते एक टीनी डॉट ते त्यांच्या त्या दुर्बिणीतून पाहतात आणि त्या इंचकेप बेल ज्या ठिकाणी ती सेट केलेली आहे त्या डॉटकडे त्यांच्या जहाजातील लोकांना त्या ठिकाणी नेण्यासाठी ते सांगतात. सो लुक ॲट द स्टांजा नंबर 7. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rover mirth was wickedness. Here, Sir Ralph the rover, a person who loved to travel lots. हे जे सर राल्फ द रोवर आहे त्यांना खूप ट्रॅव्हलिंग करायला आवडतं, बिकॉज ही इज अ पायरेट. ते कोण आहे, तर पायरेट आहेत. सो ही हॅज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स अँड ही नो दॅट ईच अँड एव्हरी डायरेक्शन ऑफ द सी. त्यांना सगळ्याच समुद्रातले सगळे मार्ग हे सगळे माहिती असल्यामुळं सो ही एन्जॉय द ट्रॅव्हलिंग
ऑन दॅट सी, त्या समुद्रामध्ये त्यांना फिरण्याचा ते आनंद लुटत आहेत. सो ही वॉज विसलिंग अँड सिंगिंग, ही वॉज फिलिंग व्हेरी हॅपी इन हिज हार्ट. त्यामध्ये खूप एन्जॉय करत आहेत, शिट्टी वाजवत आहेत, मोठ्याने गाणं म्हणत आहेत. अँड बट दॅट हॅपीनेस वॉज नॉट प्युअर. पण त्यांचा जो हॅपीनेस, हा जो आनंद आहे, तो एकदम प्युअर नव्हता. म्हणजे असं त्यामागचं काहीतरी त्यांच्या मागे एक दुष्टपणा इथं नडलेला होता. इट वॉज अ फुल विथ अ विकेडनेस. विकेडनेस मीन्स दुष्टपणा. त्यामागचं त्यांचा जो एन्जॉयमेंट आहे त्यामध्ये त्यांचा एक आपल्याला इथे विकेडनेस दिसतो. म्हणजे त्यांच्या मागे त्याचा एक दुष्ट त्यांचा स्वभाव दिसून येतो. ही हॅड अ बॅड इंटेन्शन बिहाइंड दॅट हॅपीनेस. त्यांचा त्या हॅपीनेसमध्ये इथं मर्थफुल म्हणजे काय, हॅपीनेस. त्यांच्या ज्या आनंदामागे एक वेगळं इंटेन्शन त्यांचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. सो हिअर द नेक्स्ट स्टांजा. His eyes on the Inchcape float, quoth he, my men put out the boat, and row me to the Inchcape rock, and I will plug the abbot of Aberbrothock. Here the word quoth. Quoth means said. So in this stanza, the Sir Ralph the Rover, who fixed his eyes on the Inchcape float, त्यांचे जे आईज आहे त्या इंचकेप फ्लोटवरती त्यांची कंटिन्युअसली त्यांची जी नजर आहे त्या इंचकेप फ्लोटवरती नजर टिकून आहे. ही ऑर्डर हिज मॅन टू टेक आउट द स्मॉल बोट अँड रो हिम टुवर्ड्स द इंचकेप रॉक. बघा, ते त्यांच्या तिथले असणारे जे समुद्रातील त्यांच्याबरोबर असणारे जे खलाशी आहेत त्या शिपमध्ये, ही ऑर्डर हिज मेन टू टेक आउट अ स्मॉल बोट अँड रो हिम टुवर्ड्स द इंचकेप बेल. त्या इंचकेप बेलवरती एक छोटीशी बोट बाहेर काढायला सांगतात आणि त्या इंचकेप बेलच्या दिशेने जाण्यासाठी ते काय करतात, ते त्यांच्या जे इतर खलाशी आहेत त्या शिपमध्ये प्रवास करत आहेत त्यांना ते ऑर्डर देतात. बिकॉज ही वॉन्टेड टू प्लज मीन्स डिस्ट्रॉय द गुड वर्क ऑफ ॲबॉट ऑफ अबरब्रॉथॉक. त्यांना ती काय करायची आहे, ती इंचकेप बेल काय करायची, डिस्ट्रॉय करायची आहे. प्लज म्हणजे काय, त्यांना एक पेन म्हणजे ट्रबल निर्माण करायचं आहे. बिकॉज Sir Abbot of Aberbrothock who plays that bell. So this action shows of Ralph the Rover evil. त्यांची जी ॲक्शन इथं आपल्याला दिसते ती इव्हिलपणाचे म्हणजे ते दुष्टपणाचे आपल्याला दिसते. ऑर बॅड इंटेन्शन, एखादं बॅड इंटेन्शन त्यामागचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. ही डिड नॉट लाईक द नोबल वर्क ऑफ द ॲबॉट ऑफ अबरब्रॉथॉक. यातून आपल्याला समजतं की त्यांना ते जेलस फील करत होते. ॲबॉट ऑफ अबरब्रॉथॉक यांना जी सगळी लोक ब्लेसिंग देत होते, त्यांना थँकफुल म्हणत होते, हे त्यांना नको होतं. सो ही फील जेलस अँड सो दॅट्स वाय हिज बॅड इंटेन्शन, ही वॉन्टेड टू डिस्ट्रॉय द इंचकेप बेल. त्यांना ती इंचकेप बेल काय करायची होती, ती डिस्ट्रॉय करायची आहे. सो दॅट्स वाय ही ऑर्डर हिज मेन, ही वॉन्टेड टू गो थ्रू दिस इंचकेप बेल अँड ही वॉन्टेड टू डिस्ट्रॉय कट डाऊन दिस बेल. त्यांना ती इंचकेप बेल काय करायची होती, कट करायची होती. त्यामुळे त्यांनी काय केली, त्या शिपमधनं एक छोटीशी बोट त्यांना बाहेर काढायला लावली इतर सहकाऱ्यांना आणि त्या इंचकेप बेलकडे जाण्यासाठी त्यांना ऑर्डर दिली. सो लुक ॲट द स्टांजा नंबर 9. हिअर द बोट इज लोअर्ड, द बोटमॅन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. Sir Ralph bent over from the boat and he cut the bell from the Inchcape float. Here in this stanza, the boatman who lowered down a small boat from his ship. The boatman काय करतात, त्यांच्या मोठ्या शिपमधनं एक छोटीशी बोट बाहेर काढतात and started to move towards the Inchcape rock. आणि ते कुठल्या दिशेने चाललेले आहेत, तर ते इंचकेप रॉक ज्या ठिकाणी इंचकेप बेल सेट केलेली आहे त्या ठिकाणी जात आहेत. आफ्टर रिचिंग नियर द इंचकेप रॉक, सर राल्फ बेंड फ्रॉम हिज बोट अँड सडनली ही कट द इंचकेप बेल फ्रॉम हिट्स बुई. आणि ज्यावेळेस व्हेन दे रिच ॲट द इंचकेप बेल, त्या इंचकेप बेलच्या तिथं जातात आणि त्यानंतरनं ते जे राल्फ रोवर आहेत, ही सडनली कट द इंचकेप बेल फ्रॉम इट्स बुई. ते बुईला जी अटॅच केलेली जी इंचकेप बेल होती त्या फ्लोटिंग ऑब्जेक्टला, ती बेल ते काय करतात, कट करतात. ॲक्च्युली धिस अनएक्सपेक्टेड ॲक्शन ऑफ अ सर राल्फ अँड ऑल्सो इट्स इंडिकेट हिज जेलसनेस अबाउट द नोबल वर्क ऑफ द ॲबॉट ऑफ अबरब्रॉथॉक. यावरून आपल्याला समजतं की ह्यांचा जो ही जी राल्फ रोव्हर यांची जी अनएक्सपेक्टेड ॲक्शन होती
आणि त्यांचं जेलसनेस, ते त्यांच्यावरती जेलस फील करत होते. कुणावरती? ॲबॉट ऑफ ॲबरवर्थॉक यांनी जे नोबल वर्क केलं होतं, जे चांगलं महान काम केलं होतं, ते त्यांना नको होतं. लोक त्यांना खूप ब्लेसिंग देत होते ॲबॉट ऑफ ॲबरवर्थॉक यांना, त्यांना ते नको असल्यामुळं सो ही कट डाऊन द इंचकेप बेल फ्रॉम द बुई. त्या बुईपासून त्यांनी काय केले, ती कट केली, ती इंचकेप बेल अटॅच केली होती, ती कट करून टाकलेली होती. So look at the stanza number 10. Down sunk the bell with a gurgling sound. The bubble rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. Here in the stanza number 10, as soon as the evil Ralph cut the rope, the bell sunk down in the ocean. ज्यावेळेस the Ralph Rover, when he cut down the bell sunk down in the ocean deep by the gurgling sound, creating a gurgling sound. ज्यावेळेस द राल्फ रोव्हर हे जी इंचकेप बेल आहे, when he cut down that bell, then the bell sunk down into the ocean and which creating the sound like a gurgling. अशा पद्धतीने काय करत होतं, ज्यावेळेस जे राल्फ रोव्हर आहेत, जे बेल कट करतात, आणि ज्यावेळेस ती बेल कट केल्यानंतर ना जी बेल आहे ती त्या समुद्राच्या त्या तळाशी जात असताना इट क्रिएटिंग अ गरगलिंग साऊंड, ती मोठा बुडबुड असा आवाज करत करत ती खाली चालली होती. सो द बबल्स ॲपियर्ड ऑन द सरफेस अँड द बर्स्ट ऑल्सो. ते बबल्स जे आहेत, जी बेल ज्यावेळेस ती खाली जात असताना त्याचे जे बबल्स त्या पाण्याच्या वरती असे बुडबुड येत होते आणि ते बर्स्ट होत होते. आफ्टर फिनिशिंग धिस वीक जॉब ऑफ कटिंग द बेल, Sir Ralph announced that now the sailor who visit at this place, the Inchcape Rock, would not blaze the abbot of Aberbrothock anymore. आता ज्यावेळेस when the cutting down that Inchcape bell, then the Sir Ralph Rover who announcing that now the sailors who visit that Inchcape bell, they would not blaze द ॲबॉट ऑफ ॲबरवर्थॉक एनी मोर. आता ज्यावेळेस आता सेलर इथं पुन्हा एकदा त्या इंचकेप रॉकच्या साईडला येतील, त्यावेळेस ते आता ॲबॉट ऑफ ॲबरवर्थॉक यांना ब्लेसिंग देणार नाही किंवा त्यांना थँकफुल म्हणणार नाही. इट मीन्स दॅट द सेलर विल नॉट हिअर द वॉर्निंग साऊंड ऑफ दॅट बेल, कारण त्यांना ती बेलचा आवाजच ऐकायला येणार नाही. अँड देन दे विल क्रश देअर शिप्स अँड टॉस देअर लाईव्स ॲट द इंचकेप रॉक, कारण त्यांना आवाज ऐकायला आला नसल्यामुळं आणि त्यांची जी शिप आहे त्या इंचकेप रॉकला धडकेल. अँड दे नेव्हर ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरवर्थॉक, आणि ते पुन्हा कधीही ॲबॉट ऑफ ॲबरवर्थॉक यांना धन्यवाद मानणार नाहीत. सो दिस इव्हिल नेचर ऑफ द राल्फ रोव्हर विज शोन इन दोज स्टांजात. ह्या सगळ्या स्टांजामधून आपल्याला ह्या सर राल्फ रोव्हर यांचं इव्हिल नेचर, जे बॅड नेचर आपल्याला ह्या स्टांजामधून पाहायला मिळतं. So here we have stopped our today's lecture. So the remaining stanzas of this poem we will discuss in the next lecture. So thank you.